ओके, सो नाव लेट स्टार्ट. चला मग सुरुवात करूयात. आणि आपण आता जो लेसन आपण पाहत होतो डिव्हिजन, तर तो डिव्हिजन भाग आपण या ठिकाणी आज रिव्हिजन घेऊयात. आणि मग उद्या या डिव्हिजन वरती आपली काय होईल, टेस्ट होईल. हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि टेस्टमध्ये मग प्रॉपर सोल्युशन करा आणि मार्क्स चांगले घ्या. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपण आता जाऊयात पुढे. एक 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 भाग आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवात करूयात लगेचच. तर फर्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, म्हणजे आपल्याला दिलेला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे या ठिकाणी 24 डिवायडेड बाय 6. तर 24 डिवायडेड बाय 6 हे सॉल्व करत असताना नेमकं कशा पद्धतीनं करायचा, तर हे आपण या ठिकाणी पाहूयात. तर आपल्याला काय करायचंय सगळ्यात अगोदर, तर आपण ज्या वेळेला 24 मांडायचे कुठे, 6 कुठे मांडायचे हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. तर मग त्यासाठी अगोदर आपण काय करायचंय, भागाकारामध्ये मांडून घ्यायचं याला. आपण काय करायचं, याची रचना डिव्हिजनमध्ये करून घेऊ. या पद्धतीने तुम्ही साइन घेऊ शकता. आणि त्यानंतर 24 इथे, म्हणजे ज्या संख्येला भाग द्यायचा आहे, मी खूप बेसिक पासून सांगतोय आज, म्हणजे आपल्या मध्ये क्लासला 2-3 दिवस गॅप पडला आणि त्यामुळे परत एकदा रिव्हिजन म्हणून आपण हा क्लास घेतोय, म्हणजे टेस्ट याच्यावर आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. तर बघा, 24 डिवायडेड बाय 6 असं जर कधीही तुम्हाला अशा पद्धतीनं पाहायला मिळालं, तर जो अंक या हे चिन्ह मधलं जे आहे हे भागाकाराचं चिन्ह आहे, हे आता सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्या राईट साईडचा जो नंबर असतो, तर तो नंबर या ब्रॅकेटमध्ये लिहायचा आणि लेफ्ट साईडचा नंबर या लाईन खाली ड्रॉ करायचा. चला, आता मग काय करायचंय, आता आपल्याला हे बनलं 24 डिवायडेड बाय 6, म्हणजे 24 न, मग 24 ला आता 6 न काय करायचंय, डिवाइड करायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, डिवाइड करणं म्हणजे काय, तर 24 समजा आपल्याकडे 24 कोणतेही, समजा आपण असं म्हणूयात, आपल्याकडे 24 काय आहेत, गोट्या आहेत, मार्बल्स म्हणू आपण, छोट्या छोट्या गोट्या आहेत 24. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्याच्यानंतर 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. ओके. तर ह्या अशा गोट्या आहेत छोट्या छोट्या. आपल्याला काय करायचंय, या 24 ज्या काही मार्बल्स आहेत त्यांना डिव्हाइड करायचे. 6 चे त्यांचे गट बनवायचे. 6 न डिव्हाइड करायचे म्हणजे त्यांचे 6 ने गट बनवायचे, म्हणजे एका गटामध्ये 6 आले पाहिजे. मग आता अशा वेळेला काय करायचंय, कोणीतरी आलेले जॉइन करून घेऊ. पुढे आपल्या जाऊ. बघा, मग आता मग काय करायचंय, आता 6 न डिव्हाइड करायचं 24 ला, म्हणजे 6 न त्याला त्याचे गट बनवायचेत, म्हणजे एका गटामध्ये 6 घ्यायचेत. मग आपण बघूयात आता. बघा, 1 2 3 4. पेन चेंज करतो हा, हे तुमच्या लक्षात येईल. कलर कलर चेंज करूयात. ओके. आता बघा, इथं 1 2 3 4 5 6 हा एक गट तयार झाला इथपर्यंत. ओके, हे झाला 1. हे खूप बेसिक सांगतोय मी, डिव्हिजन कसं असतं. तर एक गट झाला. आता दुसरा 1 2 3 4 5 6 दुसरा गट झाला. नंबर थर्ड तिसरा गट बनवायचा. आता 6 चा एका गटात 6 आले पाहिजेत. 1 2 3 4 4 5 6. ओके. मग किती झाले गट नंबर 3. 1 2 3 4 5 6. म्हणजे आता गट किती झाले, 4. गट किती झाले, 4 झाले. म्हणजे आपलं आन्सर किती आलं, 4 आलं.
पण ऑप्शन नंबर सी. परंतु हे झालं म्हणजे हे एकदम विश्लेषण केलं तर. पण प्रत्येक वेळेला आपण असं करू शकतो का? नाहीत करू शकत. एवढं मांडीत बसायला टाईम असतो का आपल्याला परीक्षेमध्ये? नो. मग आपण काय करायचं अशा वेळेला, की रचना आपण मांडायची आहे. 6चा टेबल आपल्याला 24 म्हणजे अगोदर काय करायचं, एक अंकानं पुढे सरकूयात. इथे 2 आहे, बरोबर? तर 2 ने पुढे सरकू. 2 ने भाग जातो का 6ला? नाही जात. 0 लावून टाकायचा वरती. तो वरती नाही लिहिला 0 तरी चालतो. मग 2 न भाग जात नाही, मग पुढचा अंक घ्या 24 आहे. आता मग 24ला 6 बघा 24ला 6 न डिव्हाईड करायचंय. 6चा टेबल हा 24 येईपर्यंत म्हणायचा आहे. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24. मग किती जा आला तो? 4 जा. मग तो 4 जा वरती आणि 24 खाली जशास तसा. मग याचा आणि याचा गुणाकार केला तरी खालचा आला पाहिजे. मग 4 मधून 4 गेले 0. 2 - 2 = 0. बाकी 0 उरली. इथे बघा ना, याच्यात एखादी तरी गोटी, मार्बल बाकी राहिली का? नाही ना, सगळ्यांना भाग बसला. म्हणून मग बाकी 0 उरली. ठीक आहे? या पद्धतीने. असं आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे? चला आता मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आता मग पुढे जाऊयात. एक पुढचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेऊयात. आता 56 डिवायडेड बाय 7. 56ला 7 न काय केलं? भाग द्यायचा आहे. आणि मग तो भाग देत असताना कोणाचा व्हॉइस चालू? बंद करा, गाणं आवाज येतोय. टीव्ही समोर बसलात का काय तुम्ही? व्हॉइस बंद करा प्लीज. चला आता 56 डिवायडेड बाय 7. तर मग आपण काय करायचं, या पद्धतीने इथे या मेथडनं जाऊयात. चला आपण परत एकदा इथं बघा, भागाकाराचं चिन्ह लिहून टाका. ओके. त्याच्यानंतर मग इकडचा जो नंबर आहे तो याच्यात लिहून घ्या 56 आणि राईट साईडचा जो आहे तो ब्रॅकेटमध्ये लिहा. आता 7चा टेबल 50 येईपर्यंत म्हणायचं आहे. 7चा टेबल बघा. मग आता इथे मी टेबल दाखवतो. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 8 जा 7 7 जा 49 and 7 8 जा 56. मग किती आल्या? 7 8 जा 8 जा 8 जा म्हटलं की 8 वरती आणि मग 8 जा 7 8 जा 56. मग आता 56 खाली लिहून यांची सबट्रॅक्शन करायची या पद्धतीने. आता बघा एक गोष्ट, आता ह्या 25चा टेबल तुमच्यासाठी मोठा होईल. हाच प्रॉब्लेम जर आपण एकदम शॉर्ट मध्ये करायचा असेल, व्हॉइस बंद करा. हा बघा आता तुम्ही व्हॉइस चालू ठेवतात कुणाचा तसाच जवळ मोबाईल असले का 2 त्यावेळेला तसं होऊ शकतं. आता इन शॉर्ट मध्ये कसा बनवायचा, हे एवढी प्रोसेस बी करायची गरज नाही. पण आपला भागाकार, आपला आन्सर तर करेक्ट आलं पाहिजे. याची ही ट्रिक या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काय करायचं? हे बघायचं, ऑप्शन एक मांडायचं. याचा आणि याचा गुणाकार म्हणजे हा जो 7चा टेबल आहे ना, तो याच्यापर्यंत बघायचा. 7 6 जा बघा, 7 6 जा 42 म्हणजे येतंय का आन्सर? 56 आलं पाहिजे. 42 येतंय म्हणजे बसतोय का 7 6 जा? नो. म्हणजे हे आन्सर येणार नाही. मग 7 7 जा 49 बसतंय का? नो. मग 7 8 जा 56
मग हे 56 आणि हे मॅच होत आहेत, म्हणजे हे ऑप्शन आहे. मला बघू द्या कोणाचा व्हॉइस चालू आहे. काकडे व्हॉइस बंद करा. हा, चला. आता इथं या ठिकाणी 25चा टेबल आहे. ऑप्शन नंबर सी. गुड. 25 1 जा 25, 25 2 जा 50, ऑप्शन नंबर 25 3 जा 75 आणि 25 4 जा 100. आल्यासारखं. चला. त्यानंतर म्हणजे इथे ऑप्शन नंबर सी. व्हॉइस बंद करा, मला डबल आवाज येतोय. सर्वांनी व्हॉइस बंद करा. आता हे हो, त्यामुळेच व्हॉइस सर्वांनी बंद करा म्हणलो मी. सर्वांनी व्हॉइस बंद करा. आता नाही येणार. हा, आता हा प्रॉब्लेम आहे एक, आपण थोडस समजून घेऊ अगोदर. क्वेश्चन इज इफ 45 चॉकलेट्स, बघा चॉकलेट्स किती आहेत? 45. इफ 45 chocolates are shared among 9 बघा अगोदर समजून घ्या, असे प्रॉब्लेम उद्या परीक्षेला येणार आहेत. इफ 45 chocolates are shared among 9 children, 9 चिल्ड्रन, बघा 45 चॉकलेट्स आहेत आणि ते 9 स्टुडंट्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. बघा म्हणजे थोडक्यात म्हणजे असे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे मग नेमकं एकाला किती चॉकलेट्स मिळतील? दिसेल. नेटवर्क कमी आहे तिकडे तुमच्याकडे. बघा तर 45 डिवायडेड बाय 9 असं करावं लागेल मग. आणि मग 9चा टेबल 45 पर्यंत येईपर्यंत 9 5 जा 45 म्हणजे इथं 5 आन्सर आले, ते म्हणजे ऑप्शन नंबर बी. हे तुम्हाला उद्या परीक्षेत सोडवायचं आहे. आता इथं 144 डिवायडेड बाय 12 असा आहे, बरोबर. मग इथं 144 डिवायडेड बाय 12 इथं काय करायचंय? तर 12चा जो टेबल आहे, 12चा टेबल 144 येईपर्यंत म्हणायचा आहे, पण पुढं चाललाय तो. मग आता अशा वेळेला काय करणार? काय करावं लागेल? 120 पर्यंत आपल्याला माहिती आहे 12चा टेबल, पण पुढं 144 पर्यंत आहे का 12चा टेबल? तर असतो, पण आपण फक्त 10 पर्यंतच काय करत असतो? काउंट करत असतो. म्हणून मग आपल्याला फक्त 120 पर्यंतच माहिती आहे, की तो तिथपर्यंतच आहे असं आपल्याला वाटतं, पण तो त्याच्याही पुढे असतो. मग आता काय करायचं? कसं करायचं? तर बघूयात आता. ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला काय करायचं? एका अंकानं पुढे सरकायचं. मग सोपं जातं. 12चा टेबल आपल्याला माहिती आहे. बऱ्याच जणांना, सर्वांना जवळपास पाठ आहे. सर्वांना तो म्हणजे लर्न आहे. मग आता एक अंकानं 12नं 1ला भाग जातो का? 1ला भाग जातो का? नाही जात. 0 लिहून टाका आता. हां. मग आता 1 वरती 4 घ्या. व्हॉइस बंद करा. कोणाचा तरी व्हॉइस येतोय. ओपन झाला आवाज की लगेच काय होतंय ना, तो आवाज रिफ्लेक्ट होतोय परत. बघा त्यानंतर 12 नंतर आता इथं 1 वरती काय करा? 4 घ्या. म्हणजे किती झालं तो नंबर आता? 14. आता 14 झाला म्हणजे 14 हा 12 पेक्षा पुढे आहे, म्हणजे भाग जाणार. म्हणजे 12 1 जा 12. मग 12 1 जा 12, 12 लिहायचा.
आता मग या 14 मधून 12 मायनस करायचे. 4 मायनस 2 इज इक्वल टू 2 अँड 1 मायनस 1 इज इक्वल टू 0. आता बाकी इथं उरली 2, पण ह्या पुढचा विषय अजून ह्या पुढच्या 4चा विषय आणखी बाकी आहे. मग हे 4 जे आहेत हे काय करायचे, हे खाली आणायचे. या 2 वरती घ्यायचे. आता मग काय करायचं, 12 चा टेबल या 24 येईपर्यंत म्हणायचा. बघा 12 वन जा 12 अँड 12 टू जा 24. 12 टू जा 24. 4 minus 4 is equal to 0. 2 minus 2 is equal to 0. Remainder is 0. डिव्हिजन किंवा त्याला आपण कोशंट म्हणत असतो. कोशंट इज 12. So answer is option number C, 12. ठीक आहे. अशा पद्धतीनं काही प्रॉब्लेम असतात. आता 72 डिवायडेड बाय 9 अशाही पद्धतीनं आहे. मग 9 चा टेबल 9 8 जा सिंपल आहे. म्हणजे 9 8 जा 72 आन्सर आलं. 72. Option number ऑप्शन नंबर C. सी. Option आता number थोडं C. फास्ट घेऊ. हां. आता इथं बघा 225 म्हणजे हे Option number 100 C. 144 सारखंच आहे हे. हा सेम प्रश्न तसाच आहे. बघूयात मग आता. नेमकं काय आहे? कशा पद्धतीनं सोडवायचं? काय करायचं हे या ठिकाणी आपण पाहूया. ठीक आहे? येस नाऊ लेट्स गो अहेड. 15 चा टेबल हा जवळपास भरपूर जणांना येत असतो. सोपा बी असतो तो. चला 225 डिवायडेड बाय 15. मग काय करायचं? व्हॉट शुड वी हॅव टू डू हिअर नाव? आपण काय केलं पाहिजे? तर आपण हर्षद मस्के थोडं लवकर जॉईन होत जा. उशीर झालेला आहे. 8:30 ला जॉईन झालास तू आज. वेळेवर जॉईन व्हा. आज भरपूर झालं आज शिकवणं. चला तर बघा 15 चा टेबल काय करायचा आहे? आता आपण 225 पर्यंत जातोय. तर मग आता एवढ्या अंकाला पटकन भाग देणं तर थोडं-थोडं काय करायचंय, एका अंकाकडे पुढे जायचंय आता मग. 15 न 2 ला भाग देऊ. जातो का? नो. लिहा 0. मग आता पुढचा अंक घ्या याच्यावर 22. मग आता 15 वन जा 15, 15 टू जा 30, 15 टू जा 30 हे पुढे चाललं. मग 15 वन जा 15 आणि मग ते 15 वन जा वरती लिहायचा आणि 15 वन जा किती आहे 15. मग ते खाली लिहायच्या याच्या 22च्या. मग 22 मधून 15 मायनस करायचे. मग इथं 2 मधून 5 मायनस होतात का? नाही. तर मग काय करायचं याला 12 मधून मायनस करायचे आणि याच्यातला 1 कमी करायचा. मग 12 मायनस 5 इज इक्वल टू 7. 1 मायनस 1 इज इक्वल टू 0. आता हे 7 बाकी आहेत. पण हे पुढचे 5चं आपलं काम आणखी शिल्लक आहे. मग हे 5 जे आहेत हे काय करायचे खाली आणायचे 5 वरती लावायचे. आता नंबर बनला तो 75. मग 15 चा टेबल 75 येईपर्यंत म्हणायचा 15 5 जा 75 आणि मग वरती 5 जा म्हणजे किती जा आहे तो वरती लिहायचा. हाऊ मेनीज आर तो वरती लिहायचा आणि जो येणारा आन्सर आहे ते खाली. मग 5 minus 5 is equal to 0. 7 minus 7 is equal to 0. So answer is 15. So we have to find where is 15. It is at option number D. Yes. तर अशा पद्धतीनं हे सॉल्व्ह करायचे आहेत. चला आता या ठिकाणी बघा 90 डिवायडेड बाय 5 आहे. म्हणजे 5 न 9 ला भाग द्यायचा आहे. तर 90 ला तर कसा द्यायचा? तर 5 1 जा 5. आता मग 9 मधून 5 जातात 4. मग हे 0 जे आहेत हे खाली घ्या. मग परत 5 सांगा पटकन किती जा? 5 किती जा? किती होईल? 5 किती जा असतात? 80 40. मग 5 8 जा 40.
मग 4 मायनस 0 मायनस 0, 4 मायनस 4, 0, 0. आन्सर इज 18. ऑप्शन नंबर सी. ओके. अशा प येस. आता परत क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला असा मिळालेला आहे. इफ 63 mangoes are divided equally among 7 boys. किती मँगोज आहेत? 63. किती बॉयजला द्यायचे ते? 7 बॉयजला. म्हणजे ईच बॉय गेट्स, एका बॉयला किती मिळेल? तर मग 7 बघा, मग आता डायरेक्ट कसं करायचं? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. येस. 7 9 जा 63 म्हणजे डायरेक्ट आन्सर आपलं मिळतंय. अशा पद्धतीनं हे करायचं आहे. तर तुम्ही देखील हे पूर्ण करायचे आहेत क्वेश्चन्स आता. ठीक आहे. काही हरकत नाही. आता मात्र सर्वांना समजलं असेल भागाकार काय आहे तर. यस. कोणी आहे का आता नाही समजलेलं? नो. सर्वांना समजलं ना? बर. मग आता होमवर्कमध्ये देतो. मला वाटतं ही मी त्या दिवशीच दिलेली आहेत हे. ॲज इट इज बघा. मागचेच त्या दिवशी ज्या दिवशी आपण शेवटचा क्लास घेतला होता, त्या दिवशी हे होमवर्कमध्ये हे क्वेशन्स टाकलेले आहेत मी. तर हे सगळे क्वेशन्स आता 9 वाजेपर्यंत सॉल्व्ह करा. चला पटकन. तुम्ही बघा ग्रुपवरती चेक करा. मी टाकलेले आहेत. चला पटकन. आणि जरी नसेल टाकलेले, असं तुम्ही जर वाटलं तुम्हाला, मी आता लगेच सेंड करतो. आणि 9 वाजेपर्यंत लगेच सुरू करा. चला. तर मग आता या ठिकाणी आपण थांबूयात. थँक यू सो मच. गुड नाईट सर. गुड नाईट.